नमस्कार मित्रांनो, मी आज आलोय गणेश फार्म्स दहीगाव. वेलकम्स यू. प्रोजेक्ट बघायचं का? चला मित्रांनो, मी आज आलोय खोपोली पाली रोडवरती. फेमस आहे आपलं डेस्टिनेशन सुधागड फोर्ट. त्यानंतर गणपती, पालीचा गणपती फेमस आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता नवीन जो आपला इंटरनॅशनल एअरपोर्ट होतोय पनवेलला, इथून 60 किलोमीटर अंतरावरती आपला हा प्रोजेक्ट आहे. 21,500 स्क्वेअर फूटचे प्लॉट आपण देतोय आणि ॲग्रिकल्चर प्लॉट आहेत रिजनेबल किमतीमध्ये. फक्त एरिया तुम्हाला फिरून दाखवतो. हा पूर्ण एरिया, इथे बाजूला गाव आहे, आपलं गावाला लागूनच हा प्रोजेक्ट आहे आणि व्ह्यू मात्र जबरदस्त आहे. मेन म्हणजे कसं आहे, पुण्यातील किंवा मुंबईच्या लोकांना ना हा जो परिसर आहे हा जवळचा आहे इन्व्हेस्टमेंटसाठी. म्हणजे साधारणतः एक 1.5 तासाच्या अंतरावरती तुम्ही मुंबईतून डायरेक्ट इथे येऊ शकता किंवा पुण्यातनं देखील येऊ शकता. बरं, इथून आपलं लोणावळा जे आहे ते फक्त आहे 40 किलोमीटर अंतरावरती. काय बाळांनो, कुठं शाळेत चाललाय? मग कुठं चालला? इकडे नदी आहे? कुठं पाणी असतं चांगलं? अरे वा, इथे शेजारी नदी पण आहे बघा लागून. म्हणजे प्लॉट घेतल्यानंतर बघा, आता ही लहान लहान मुलं गावातली जातात आंघोळीला कुठं नदीकडे. म्हणजे जेव्हा आम्ही गावात असायचो ना, म्हणजे हे सगळे लहानपणीचे खेळ आहेत. आम्ही जेव्हा लहानपणी गावाकडे असायचो तेव्हा कंपल्सरी पावसाळ्यामध्ये नदीत आंघोळीला जायचं, जंगलात फिरायला जायचं, करवंद तोडायची, कैऱ्या पाडायची, फणसं काढायची. आता हे सगळे जे खेळ आहेत हे ऑलमोस्ट शहरात गेल्यामुळे बंद झालेले आहेत आणि शहरातल्या लोकांना माहिती देखील नाही. कारण माझं आयुष्य बरंचसं मुंबईत गेलेलं आहे. बेलापूर, आगरोळी, तेव्हा ती खेळीच होती. आणि आम्हाला अजूनही आठवतं की भाताची खाचरं, नंतर बांधावरनं वाहणारं पाणी, पावसाचे जे ओढे असायचे, त्या ओढ्यामध्ये आम्ही दर दुपारी शाळेतनं आलो की पोहायचा आमचा छंद, की दप्तर घरी टाकलं की डायरेक्ट पोहायला जायचं. मित्रांनो, आता हे खेळच बंद झालेत. म्हणजे शहरी वातावरण वाढल्यामुळं, गावाचं शहरीकरण झाल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकच बंद झालेल्या आहेत. पण अजून मला इथं बघितल्यानंतर खूप आनंद झाला की अजूनही गावातली मुलं मस्तपैकी नदीत आंघोळीला वगैरे जात आहेत. आता हे सुख जर काय घ्यायचं असेल तर शहरातून थोडंसं बाहेर पडायला लागणार ना. म्हणूनच फुल्ली डेव्हलप्ड ॲग्रिकल्चर प्लॉट, प्लॉट साईज पण मुद्दामून आम्ही अर्धा एकरच्या वरती ठेवलेले आहेत. जेणेकरून फार्म हाऊस पण कसं असावं, आईस स्पेस पाहिजे. म्हणजे छोटंसं टुमदार त्याच्यामध्ये एक छान घर बांधलं. बरं, वाडी वस्तीमध्ये आहे. मेन जे लोकल मार्केट आहे ते इथून एक 4-5 किलोमीटर अंतरावरती आहे. शेजारीच गाव आहे आणि पूर्ण प्लॉट तुम्ही बघताय, ते पूर्ण प्लॉट रेडी आहे. इंटरनल रस्ते आहेत, झालेले आहेत. हे बघा, म्हणजे तुम्हाला प्लॉट सोबत मिळणारे इंटरनल रोड, हा जो दिसतोय ना, असे रोड्स मिळणार आहेत. त्यानंतर तारेचं कंपाऊंड करून मिळणार आहे, लाईटचं कनेक्शन मिळणार आहे, पाण्याचं कनेक्शन मिळणार आहे, तुमचं एंट्रन्स गेट त्याच्यामध्ये तुम्हाला करून देणार आहेत. और क्या मागताय? तर असा हा पूर्ण डेव्हलप प्लॉटचा प्रोजेक्ट, ज्याच्यामध्ये फक्त 11 प्लॉट शिल्लक आहेत आणि ते आपल्याला विकायचे आहेत फक्त ₹199 पर स्क्वेअर फूट याप्रमाणे. जवळपासच्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्यात. ऐतिहासिक फोर्ट सुधागड इथून जवळ आहे, मार्केट जवळ आहे. मेन खोपोली पाली रोड आहे तो इथून 4 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे म्हणजे पुण्या मुंबईतल्या बहुतेक लहान मुलांना माहिती असतं इमेजिका ॲडलॅब्सची फेमस आहे. ती आपल्या जागेपासून फक्त 15 मिनिटाच्या अंतरावरती आहे. म्हणजे पुण्या मुंबईच्या मध्ये जर का एखादी छोटी इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करायची आहे तर बघा, 40 लाखाचं पॅकेज जातं, डेव्हलप प्रोजेक्ट मिळतोय. ताबडतोब फोन करा, नंबर मी दिलेला आहे खाली. डायरेक्ट ओनरचा आहे, गुगल लोकेशन दिलेलं आहे. तुम्ही डायरेक्ट साईटवरती येऊन व्हिजिट करू शकता. आणि जरा जुने दिवस आठवा आपले, तुमच्या मुलांना वगैरे. ही इन्व्हेस्टमेंट जी आपण करतोय ना, ही तुमच्यासाठी करत करत नाहीये तुम्ही, छोटी इन्व्हेस्टमेंट आहे. ही तुमच्या पुढच्या फ्युचर पिढीसाठी तुम्ही करून ठेवताय. निदान त्यांना तरी भविष्यामध्ये किंवा त्यांच्या मुलांना तरी भविष्यामध्ये हे जीवन जगता आलं पाहिजे जे तुम्ही जगलेलं आहे. म्हणजे आपल्यासारखी जी पिढी जी मागचं जीवन जगलेले ना, मस्त नदीत डुंबणं, कैऱ्या पाडणं, करवंद गोळा करणं, दुसऱ्याच्या बागेत जाऊन चोरून आंबे काढणं, केले ना तुम्ही हे. पण आपल्या मुलांनी केलेत का? नाही. आपण काय करतो, 2,000 डझनचे आंबे आणून समोरच ठेवतो, खा किती खायचे ते. त्यात मजा नाहीये. दुसऱ्याच्या बागेत जायचं, दगड घ्यायचा, आंबे पाडायचे, चोरायचे, ती जी मजा आहे ना तशी मजाच नाही. आणि हे चोरी नाहीये, ह्याला म्हणतात लहानपण. तर मित्रांनो, असं लहानपण तुमच्या पुढच्या पिढीला जर का द्यायचं असेल ना, तर गणेश फार्म्समध्ये तुमचा प्लॉट बुक करा. नंबर दिलेला आहे. आज आपण ज्या ठिकाणी आलोय ना,
तर पंजवानी साहेब मुंबईचेच आहेत, त्यांनीच हा प्रोजेक्ट सुरू केला. मेन म्हणजे हा प्रोजेक्ट सुरू करण्यामागचंच उद्दिष्ट असं होतं की कॉन्क्रीटच्या जंगलात, म्हणजे पुणे मुंबईत कॉन्क्रीटचे जंगल झालेले, तिथून बाहेर पडून एखादा शनिवार रविवार घालवायला काय हरकत आहे, असं कन्सेप्ट त्यांच्या डोक्यात आली. बरं, जवळचा स्पॉट कुठला, तर खोपोली पासून एक्सप्रेस हाईवे से मेरे ख्याल से आधे घंटे की दूरी पे। बिल्कुल 30 to 32 मिनट्स में हम यहाँ पे पहुँच तो जाते हैं। मैं अभी ज़्यादा कुछ बात करूंगा नहीं, पंजवानी साहब को ही बोलने देता हूँ कि सर, प्रोजेक्ट तो आपका बढ़िया है, अभी आप ही आपके इस प्रोजेक्ट के बारे में बताओ मुझे। हम लोग जो मेट्रो सिटीज में है, पूना, बॉम्बे, यहाँ पे हम लोग ना एक तो बिजी लाइफ में कंक्रीट जंगल में रहते हैं, जहाँ में प्योर एयर क्वालिटी एवरी डे ड्रॉप होती जा ड्रॉप रही हो है। रही, बराबर। दूसरा, वहाँ पे नॉइज पोल्यूशन बहुत ज्यादा है। तीसरा, हम लोग दिन भर ट्रैफिक जैम, क्लच ब्रेक, ये वो पूरा हम लोग दिन भर उस हेक्टिक लाइफ से फेड अप परेशान। हो जाते हैं और हम लोग निकलते हैं वीकेंड। वीकेंड कहाँ है? जहाँ पे हम चाहते हैं कि पीस ऑफ माइंड मिले, जहाँ पे हम स्मूथ, इजीली कन्वीनियंट वहां पहुंच जाएं, और जहाँ पे एयर क्वालिटी सबसे बेस्ट हो, जहाँ हम नेचर से कनेक्ट हो पाए, यूनिवर्स से कनेक्ट हो पाए, जो ऊपर वाले ने इतनी प्यारी खूबसूरत दुनिया बनाई है, वो सबको हम लोग एक्सपीरियंस कर पाए। तो ये जो लोकेशन है बेसिकली पाली खपोली रोड पे, हम लोग इमेजिका से 15 किलोमीटर के डिस्टेंस पे हमारा प्रोजेक्ट है। अगर आप एक्सप्रेस वे से अंदर आएंगे 30 to 35 मिनट्स में यहाँ पे पहुंच जाएंगे। और यहाँ पे ये जो हमारा प्रोजेक्ट है, ये लोकेशन सिलेक्ट करने के पीछे रीजन ये है, सराउंडेड बाय हिल्स, हम लोग पूरा हिल्स से घिरे हुए हैं, नदी हमारे बाजू में है, और अभी भी आप बर्ड्स का साउंड, नदी के पानी का साउंड, वो नेचर को एक्सपीरियंस कर पा रहे हैं। तो यही एक कॉन्सेप्ट था कि हम उससे आगे बढ़े। दूसरी चीज, जैसे हम लोनावाला में कोई भी प्लॉट लेते हैं, 1 गुंठे का प्लॉट लेते हैं, या कहीं पर भी हम एक एने जमीन लेते हैं, तो 1 गुंठे की जमीन यहाँ पे 50 लाख से चालू होके बड़े बड़े ब्रांड हैं जो 90 लाख, एक 1 करोड़ के तक ऊपर का प्राइस है, एक हाँ। एक गुंठा 90 लाख से 1 करोड़ में बेच रहे हैं। वहीं पर हमारे प्रोजेक्ट में 20 गुंठे की जमीन 42 लैक्स में हम सेल कर रहे हैं। ये फर्क है, जहां पे आप 2 गुंठे में अपना लग्जेरियस एक आप बंगला बनाइए, स्विमिंग पूल के साथ बनाइए, अपना प्राइवेट लॉन रखिए, कार पार्किंग रखिए, और 18 गुंठे के अंदर आप पूरा ग्रीनरी प्लांटेशन फार्मिंग कीजिए, झाड़ लगाइए, अपने फार्म के आम खाइए, पेरू खाइए, वो एक नेचर को आप एक्सपीरियंस कीजिए। चलो, और एक मैं देखता हूँ हमेशा, हमारे यहाँ पे कैसा है, वीकेंड जब आता है ना, तो बेबी बच्चों को लेके आदमी गाड़ी लेके निकलते हैं, चलो लोनावाला जाएंगे, माथेरान जाएंगे, महाबलेश्वर जाएंगे, लेकिन आने के बाद इतना परेशान होता है कि सब भीड़ उसी वक्त वहां पे जमा होती है, तो ट्रैफिक जाम में आदमी फंस जाता है, खाना अच्छा मिलता नहीं। तो उससे अच्छा खुद का वीकेंड होम बनाओ, और ऐसा भी नहीं, इसमें रेंटल इनकम भी आप कमा सकते हैं आगे फ्यूचर में। लोग तो मतलब जगह ढूंढ रहे हैं कि नेचर के बीच में जाके वहां रहें, और उसके लिए आज क्लाइंटल एक्स अमाउंट स्पेंड करने को रेडी है, उसका कोई वैल्यू नहीं है। आप इसमें कुछ अपना एक यूनिक कॉन्सेप्ट के साथ इसको बिल्ड कीजिए, फर्स्ट क्लास इनकम है। हम लोग हर एक प्लॉट्स के साथ एक तो रोड कनेक्टिविटी, रोड डेवलप करके देंगे, इंडिविजुअल फेंसिंग करके देंगे, उसका गेट लगा के देंगे, आपके प्लॉट तक वाटर कनेक्शन, इलेक्ट्रिसिटी हम ये ला के देंगे, और 20 झाड़ हम लगा के देंगे। ये 20 झाड़ के साथ हमारा ना एक इमोशन जुड़ा है। हम चाहते हैं, आप अगर कोई नेचर लवर है, 20 की जगह आप 30 बोलोगे तो हम और ज्यादा खुश होंगे, 30 लगाएंगे। तर 8 एकरचा हा प्रोजेक्ट आहे, प्रोजेक्ट छान आहे, लहानपणाचे दिवस आठवले मला बघून. तुम्हाला पण नक्की आठवतील इथं आल्यानंतर. चला, वेळ वाया घालू नका, ताबडतोब या.